मी आहे क्रेझी, डॉक्टर क्रेझी. जागोजागी माझे मॉन्स्टर्स ऍक्टिव्हेट करून स्वतःला म्हणवण्यात जीनियस होईन मी आता बिझी. किकोला डिफीट करणं इतकं सोपं नाहीये जॉली. मॉन्स्टरला त्याचं काम करू दे. तू त्याच्यासाठी एक स्मॉल फिशेस, एक छोटा मासा ज्याला तो गिळून टाकेल, ते सुद्धा स्टाईल मध्ये. हे इकडे बघ. वेगवान आणि जोरदार R7 मधून निघेल सुपर स्पीडो कार. सुपर स्पीडो ऍक्टिव्हेट फॉर्म्युला नंबर 804. किको, या रॉक मॉन्स्टरचं काय करायचं? सुपर स्पीडो फॉर्म्युला नंबर 192. येस. चल सुपर स्पीडो. येस, गुड जॉब सुपर स्पीडो. मला वाटतं डॉक्टर क्रेझी खरोखरच क्रेझी झालाय. हा हसतोय कशासाठी? तुला काय वाटलं होतं किको? सेल्फ रिकव्हरी फक्त तुझ्याकडेच आहे. मी आहे क्रेझी, डॉक्टर क्रेझी. माझे कारनामे बघून तुझं डोकं होऊन जाईल हेझी. आता मी याची चाल याच्यावरच उलटी पाडतो. सुपर स्पीडो चल रॉक मॉन्स्टरच्या समोर.
किको, तू ठीक तर आहेस ना? आम्ही लांबून बॉम्बचा आवाज ऐकला. आम्हा सगळ्यांना 2 शब्दात वाटली होती, भीती आणि काळजी. पण बेटा, तू माझा जीव वाचवण्यासाठी एवढी रिस्क का घेतलीस? अरे रे, इमोशनल करून टाकलं की कोण. मेयर अंकल, हे 4ही जण तुमच्या मागे नाही, माझ्या मागे लागले होते. मला संपवून हे सन सिटीवर राज्य करण्यासाठी जेलमधून पळालेले. अरे पण हे तुला कसं काय माहित? आमचा तर फुल प्रूफ प्लॅन होता सगळ्यांना सांगण्याचा की मेयर टार्गेट आहे, म्हणजे कोणाचीही नजर तुझ्यावर नाही जाऊ शकणार आणि आम्ही तुला एकट्यालाच पकडू. ते सुद्धा स्टाईल मध्ये. या कुंभमेळ्यात हरवलेल्या मुलाला तू त्याच्या आईबाबांना कसा भेटवलास? काही समजलं नाही आम्हाला. सर कोड्यात असं विचारतायत की तू इतक्या कन्फ्युजन मध्ये या लोकांचा प्लॅन कसा जाणून घेतलास? मिस्टर एक्स, तुला आठवत असेल की जेव्हा तू मेयर अंकलला किडनॅप करून घेऊन जात होतास तेव्हा तू एक गोष्ट खाली पाडली होतीस. सुपर स्पीडो, पटकन फॉर्म्युला नंबर 29 लाव आणि जे काही आता पडलं ना त्याला पटकन स्कॅन कर. मी तेव्हाच सुपर स्पीडोला तो चष्मा स्कॅन करायला सांगितला होता. मग मी पाहिलं की तुमच्यापैकी एक पुन्हा गेला होता तो उचलण्यासाठी. तेव्हा माझी खात्री पटली की यात काहीतरी खास असेल ज्यामुळे तुम्ही एवढी रिस्क घेतली. मग जेव्हा फाईट करताना तुझा चष्मा पडला तेव्हा मी त्याच्यात काही डेटा पाहिला, जसं एखादा सिम्बल. पण इतक्यातच तू तो पुन्हा लावलास. म्हणूनच जसं तुला अरेस्ट केलं, मी आणि सुपर स्पीडोने त्या चष्म्यामधला सगळा डेटा काढला. मग आम्हाला समजलं की हे एक रेकॉर्डिंग आणि कम्युनिकेशन डिव्हाइस आहे. म्हणजे मिस्टर एक्सच्या समोर जे घडत होतं ते रेकॉर्ड होत होतं आणि चष्म्यांच्या थ्रू ते कुणाच्या तरी कॉन्टॅक्ट मध्ये होते. ओ, बरोबर. मग मला समजलं की ते ग्लासेस कोणत्या तरी टॅपशी कनेक्टेड होते. तेव्हा लागला जॅकपॉट. पटकन सांग, सस्पेन्स कंट्रोल नाही होत आहे. त्या टॅपचं लोकेशन डॉक्टर क्रेझी आणि जॉली जोकरच्या लोकेशनशी मॅच होत होतं. मग सुपर स्पीडोने तो टॅप हॅक केला. म्हणजेच त्या टॅपद्वारे जे काही बोलणं होत होतं ना ते मी आणि सुपर स्पीडो ऐकू शकत होतो. एका शब्दात म्हणतात ब्रिलियंट. अशा तऱ्हेने मला त्यांच्या प्लॅन बद्दल कळलं आणि मी जाणून बुजून जॉलीच्या मागे इथपर्यंत आलो, कारण मला या 4ही जणांना एकत्र धडा शिकवायचा होता. लवकर खराब होणारी भाजी फ्रीज मध्ये नाही तर फ्रीझर मध्ये ठेवली पाहिजे. आहा. हे जे काही होतं खूपच फनी होतं. सर असं म्हणतायत की आता हे पकडले तर गेलेत, पण यांच्यासाठी स्पेशल जेल बनवायला लागेल, म्हणजे हे पुन्हा तिथून पळून नाही जाऊ शकणार. नाही, यांचं डोकंच खूप रॉंग झालेलं आहे. हे पुन्हा आपली हत्यारं बनवून पुन्हा सन सिटीवर अटॅक करू शकतात. जर तुम्हा सगळ्यांची परमिशन असेल तर माझ्या हिशोबाने याचं परमनंट सोल्युशन आहे. मी परमिशन देतो तुला किको. तू एक रिस्पॉन्सिबल हिरो आहेस सन सिटीचा. तू काही चुकीचं नाही करणार. हा, थँक्यू मेयर अंकल. सुपर स्पीडो, ऍक्टिव्हेट फॉर्म्युला नंबर 69. Super Speedo, again, activate formula number 69. All Super Speedos, activate formula number 101.
मी ही वेड्यासारखी कॅप का घातलीये कोणीतरी सांगाल का मला मी बॉल्ड म्हणजे इतका टकलू कसा काय झालो हा? रमेश अरे सुरेश वाव मस्त रमेश सुरेश अरे वाचलो किको तू जे केलंस ते कमाल होत पण तू काय केलंस डोडो किकोने सगळ्यांची मेमरीज पुसून टाकली बांबूस नाही राहिला तर बाळासरी कशी वाजणार म्हणजे ना असेल मेमरी ना ते करू शकतील काही रॉंग राईट झटपट अंकल हो मग मित्रांनो आपली फ्रेंडशिप आणि सनसिटीच्या सेफ्टी करता एक ग्रुप हक तर झालाच पाहिजे फक्त ग्रुप हग नाही आणखी काय झालं पाहिजे जीत वाला गीत